नमस्कार. आपण पाहत आहात एबी मराठी न्यूज. जामखेड शहराला दूषित पाणी पुरवठा. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आक्रमक. जामखेड शहरातील तपनेश्वर भागात दूषित पाणी येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाण्याच्या टाकीत शेवाळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले. जर नगर परिषदेने शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर पुढील काळात जामखेड तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे युवा नेते शहाजी राळेभात यांनी दिला आहे. बुधवार दिनांक 11 मार्च रोजी तपनेश्वर भागात नळाचे पाणी सुटले होते. मात्र नळाद्वारे पिवळसर व दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. ही बाब नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पदाधिकारी व नगरसेवक पाणी पुरवठा होत असलेल्या भुतवडा रोड येथील पाण्याच्या टाकीवर गेले. त्यांनाही तेथून होणारा पाणी पुरवठा दूषित होत असल्याचे दिसून आले. पुढे बोलताना शहाजी राळेभात म्हणाले की आम्ही प्रत्यक्ष पाणी पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीची व इतर ठिकाणी पाहणी केली. यावेळी पाण्याच्या टाकीची अस्वच्छता दिसून आली. पाण्यात शेवाळ आढळून आले. त्यामुळे हे दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणार आहे. मुख्याधिकारी यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. तसेच जर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले नाही तर लवकरच तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ज्येष्ठ नेते नगरसेवक राजेंद्र कोठारी म्हणाले की नेते पिण्याच्या शहाजी पाण्याच्या राळेभात ठिकाणी व रजिस्टर सर्व रेकॉर्ड दिसून आले कार्यकर्ते नाही. नगरसेवक मुख्याधिकारी यांनी या रोहितदादांचे गोष्टीकडे गांभीर्याने ये पाहिले पाहिजे. मोकाशी साहेब, नागरिकांना पाणी स्वच्छ पुरवठा पाणी देता अधिकारी येत जामखेड नसेल तर नगरपालिकेचे मिसाळ मुख्याधिकारी साहेब व यांनी आपली कर्मचारी बदली करून आज घ्यावी आम्ही असे देखील कोठारी म्हणाले. 20-25 कार्यकर्त्यांनी लवकरच आम्ही पाण्याच्या टाकीवर राष्ट्रवादी व्हिजिट काँग्रेसच्या दिली वतीने असताना आंदोलन पाणी छेडणार आम्हाला आहोत असे सडलेलं सांगितले. दिसलंय. जामखेड अतिशय शहरातील 90% दुर्गंधी लोक आणि हे वास पाणी येतोय. पितात. आणि या रोजचं दूषित जे पाण्यामुळे रेकॉर्ड पाहिजे होतं नागरिकांचे आरोग्य की धोक्यात आले सकाळचा आहे. तसेच पाणी TSL पुरवठा या सगळ्या स्वच्छ गोष्टी व रजिस्टर सुरळीत ते करण्यात काय यावा आम्हाला मेंटेन अशी दिसत मागणी नाही. करण्यात तर आली. कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये आम्हाला ते दाखवलं पण रेकॉर्डली आता काही दिसलं नाही. जे शहाजी काका म्हणले ते 3-3 महिने टाकी धुतली नाही. ही 10,000 लोकसंख्येची पाईपलाईन होती. त्याच्यानंतर मध्ये एकदा काम झालं. आता 50,000 लोकसंख्या झाली. 8-10 दिवसाला रोटेशन येते. पाणी कंटिन्यू चालू आहे पण कुठली प्रोसेस न होता फक्त पाणी तलावातून येऊन टाकीतून पुढं गावाला जाते अशी पद्धतीने पाण्याचं प्रवाह. शिवसाहेब याच्यावर लक्ष नाही. खालच्या यंत्रणेचं लक्ष पाहिजे. त्यांनी सक्षमपणे रोजच्या रोज प्यायच्या पाण्याकडे टचमध्ये लक्ष दिलं पाहिजे. ते आम्हाला काही दिसत नाही. शिवसाहेबांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे. ते बेफिकीरपणे वागतात. जामखेड गावाकडे त्यांचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. ते आल्यापासून ते मुळातच त्यांचं शिक्षणसुद्धा जामखेड शहरात झालं पण त्यांच्या ध्यानात येत नाही. राजकारण सत्ता येतीच जाती पण गावच्या विकासाकरता गावचं लोकांना आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी द्यायला पाहिजे. आज ते पिण्याच्या पाण्याला लायक नाही आहे. शिवसाहेबांनी जर काम करता येत नाही तर स्वतः बदली करून घ्यावा मार्च एंडच्या पहिली. नाही तर त्यांच्याकरता आम्हाला गाव बंद ठेवून उपोषण करावं लागणार आहे. ह्याच्याशिवाय पर्याय नाही. सक्षम शिवातला मला आठवतं की ग्रामपंचायत असताना ग्रामसेवक म्हणून दिघे साहेब होते. पहाटे 5 वाजता उठून गावाला राऊंड मारायचे, टाकीवर यायचे, बघायचे, डोळ्यात तेल घालून काम करत होते. असे कर्मचारी असे अधिकारी आपल्या नगरपालिकेला पाहिजे. एवढीच माझी विनंती. जर 8 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही नगरपालिकेपुढं उपोषणाला सर्व कार्यकर्ते बसणार आहोत. आता नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी आंदोलनाचा इशारा नगर परिषदेला दिला आहे. त्यामुळेच आता नगर परिषद काय भूमिका घेते यावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, युवा नेते शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, माजिद कुरेशी, वसीम सय्यद, इस्माईल भाई सय्यद, संदीप गायकवाड, डॉक्टर कैलास हजारे, सागर सदाफुले, प्रवीण उगले, हरिभाऊ आजबे, सागर भोसले, सचिन शिंदे, दीपक घायतडक, दत्ता डिसले, स्वामी दीक्षित,
तसेच नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ उपस्थित होते. शहरामध्ये ह्या पाणी पुरवठा या टाकीतून होतोय. आम्ही आज जामखेड शहरामध्ये तपनेश्वर परिसरामध्ये आज पाणी सुटलेलं होतं. तर त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी आम्हाला तक्रार केली. ते लोकांनी पाणी दाखवलं. अतिशय वाईट पाणी येते, पिण्यास योग्य पाणी नसणारं पाणी येते. ते एकदम पिवळ्या कलरचं पाणी येतंय ते. आणि त्यामुळे आम्ही लोकांची तक्रार आल्यामुळं जामखेड शहरामधील जे नगरसेवक आहेत त्या परिसरामध्ये राजेंद्र गोरे, इस्माईलभाई सय्यद, हजारे डॉक्टर आहेत, प्रशांत काका आहेत, हे जावेद भाई आहेत, ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाणी करण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी पाणी करत असताना आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी टाकीची कुठलीही स्वच्छता नाही. त्या ठिकाणी पूर्ण शेवाळ झालेलं आहे. तिथं ज्या प्रमाणात पावडर टाकली पाहिजे, तुरटी टाकली पाहिजे त्या प्रमाणात टाकली जात नाही. आणि त्यामुळे ही अस्वच्छ पाणी जामखेडकरांना प्यायला मिळत आहे. आणि ते जे शिव साहेब आहेत अजय साळवे, याच्यावर कुठलंही त्यांचं लक्ष नाही. कुठलंही लक्ष न देता फक्त ते त्या ठिकाणी जागेवर बसून काम करतात. या विभागाचं काम बघणारे मिसाळ साहेब आहेत. मिसाळ साहेब देखील या ठिकाणी कधी पाहणी करण्यासाठी येत नाहीत. त्यांनी या ठिकाणी स्वतः जाहीरपणे सांगितलं. आणि तिथले जे कर्मचारी कामावर आहेत त्यांनी सांगितलं की महिन्याला 8 दिवसाला टाकी धुतली पाहिजे. पण आम्ही मागील 3 महिन्यापासून ही टाकी धुतलीच नाही. त्या ठिकाणी पूर्णपणे शेवाळ झालेलं आहे आणि याच्यावर कुणाचंही लक्ष नाही. ते शिवसाहेब इकडे येत नाहीत. यातले कर्मचारी मिसाळ साहेब आहेत ती बघत नाहीत. आणि शिवसाहेबांना हे पाणी घरी स्वतःसाठी पिण्यासाठी नेलं पाहिजे. त्यांनी ते पाणी वापरलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं पाणी आपण लोकांना पाजतोय. पूर्णपणे जामखेडकरांवर अन्याय या ठिकाणी सहन करावा लागतोय. त्यांना वाचा फोडलं जात नाही. हे सत्तेत बसलेली त्यांची वरपासून खालपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे पूर्णपणे जनतेचा आवाज दाबण्याचं काम हे या ठिकाणी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण शहरवासियांचा करतायत. त्यामुळे आमचा या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यांनी येणाऱ्या काळात जर याच्यापेक्षा चांगली सुधारणा जर केली नाही तर आम्ही तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासमोर आम्ही उपोषणाला बसू. लवकरात लवकर यांनी पाणी चांगलं देण्याचा प्रयत्न करावा. एबी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.